सावता महाराज म्हणतात त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्हाला सुखी व्हायचं ना जगण्यामध्ये, सुख दुःखाच्या अतीत व्हायचंय ना, त्याचं हे उत्तर आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. महाराज हे 1 तासाचं आणि 1.5 तासाचं काम नाहीये. साधारण त्याचं वर्कशॉप घ्यावं असा अभंग आहे. फक्त 5-10 मिनिटांमध्ये आहे, मी थांबणार आहे. महाराज म्हणतात की सुख दुःख असे जाणार नाही. समयाशी सादर व्हावे. जो समय तुमच्या पुढे येईल ना, त्या समयाला तुम्ही सादर होता यायला पाहिजे. म्हणजे काय? जो काळ तुमच्या पुढे येईल, जो परिस्थिती तुमच्या पुढे येईल, त्या परिस्थितीचा स्वीकार करता यायला पाहिजे. हे बोलायला सोपं आहे. माणसं दुःखी यासाठी आहे की आलेली परिस्थिती त्याचा स्वीकार करत नाही म्हणून दुःखी आहे. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. काय काय तक्रारी आहे. अहो म्हटले मी जिथं राहतोय ना तिथला शेजारी मला आवडत नाही, मग आता घर मोडतो. माझे भाऊबंदच नीट नाही, मग काय करतो? त्यांना सोडून जातो. पुढे सांगू, जो नवरा केला तोच मला आवडत नाही, मग परिस्थिती आहे. गोष्ट सांगतो 1 मिनिटाची. म्हणजे सावता महाराजांना काय सांगायचं कळेल. सावता महाराज म्हणतात की जो प्रसंग तुमच्या पुढे आला, जो परिस्थिती तुमच्या पुढे आली आहे, त्याच्यासोबत झगडत बसू नका. जे माणसं झगडत बसलेत ते तणावामध्ये गेले, आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यांनी मनस्थिती बदलली ते माणसं त्या दुःखामध्ये सुद्धा आनंदाच्या राजमार्गाला लागलेत. खूप चांगलं आहे का? मला वेळेची जाणीव आहे. फक्त 5 मिनिटं राहिले माझ्याकडे आणि थांबणार आहे. नवीनच लग्न झालेलं एका मुलीचं, लग्न झालेलं पळून गेलेली नाही. सगळाच काळ बदलत चालला. पळून जाण्यासाठी असलेल्या मुलगी त्या पॅटर्न वेगळा असतो आणि लग्नाचा पॅटर्न वेगळा असतो. ज्या आई वडिलांनी वाढवलं, मोठं केलं, जन्माला घातलं, त्या आईवडिलाची जी मुलगी किंवा मुलगा झाला नाही, ती मुलगी किंवा मुलगा एकमेकाची तरी काय होणार आहे? तो थोडा वेगळा विषय आहे. आमच्याकडे जे अरेंज मॅरेज आहे ना, तिथे अरेंज मॅरेजला मनाला महत्व दिलं नाही, परिस्थितीला महत्व दिलंय सगळ्या. कारण मनाचा स्वभाव असा आहे सोमाशे, त्याला आता एक आवडेल तर दुसऱ्याला दुसरंच आवडेल. म्हणून मनाच्या स्तरावर झालेले लग्न जास्त काळ टिकत नाही. तो वेगळा भाग आहे. आमचे आई वडील ज्यांनी आम्हाला एवढं मोठं, त्यांना कळत नसेल का कुठल्या मुलाला द्यावं, कुठल्या घरी द्यावं? त्याला सोडा. असं ऐकलंय मी, जर अरेंज मॅरेज करायचं असेल तर मग मुलगा नोकरीला पण पाहिजे, पॅकेज पण पाहिजे, घरी शेती पण पाहिजे, आणि आईबाप पण नको एवढं पाहिजे. आणि पळून जायचं असेल तर मग भंगारवाला पण चालतो. आणि मला वाटतं ह्या टाळ्या इथं नाही, जे चुकीचे वागतात त्याच्या गालावर वाजवा. त्यांना का वाजवू त्या टाळ्या? तेवढं शिक्षण द्यावं लागेल आपल्याला. लग्न झालं होतं मुलीचं, अनेक विचार त्याच्यात. आता घरच्यांनी लग्न लावून दिलं. मुलगा जो होता तो रंगाला थोडासा सावळाच होता. घरचे माणसं म्हणले सावळा असू द्या ना, पण पैसा सगळा पांढरा आणतो आणि मोठा बंगला आहे, गुणवान आहे, सावता महाराजांच्या सप्ताहाच्या कीर्तनाला पण जातो, सगळं करतो, मग असू द्या थोडा सावळा. त्या पांढऱ्या पालीसारखं काय करायचं, अक्कल नाही, अशा माणसाचं काय करायचं? आणि म्हणून लग्न लावून दिलं. आता शहराच्या ठिकाणी तो मुलगा उच्च शिक्षित, उच्च ठिकाणी कामाला लागलेला. बायको नवीन मुलगी तिथं गेली आणि सकाळचं काम आटोपलं, त्याचा डबा दिला. मग तिला वाटायचं कोणात तरी जाऊन बसावं, आणि म्हणून त्या स्त्रियांमध्ये ती जाऊन बसायची. आता त्या स्त्रियांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडच्या स्त्रिया. त्याच्यामधली एक मुकरदम असलेली स्त्री सगळ्यांना घेऊन बसणारी ती, ही त्यांच्यामध्ये जाऊन बसायची. बोलता 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 ही नवीन पोरगी हसायला लागली की ती शहाणी बाई म्हणायची, अगं काय हसते काय बोलतंय? उत्तर इथली होती, हमारे सबके पति सुंदर है, गोरे है, तेरा पती काला कलूट आहे. या जगामध्ये स्त्रियाच्या दुःखाला कारण पुरुष कमी आहे, स्त्रियांच्या दुःखाला कारण स्त्रियाच आहेत. अजूनही सांगू आपल्याला, थोड्या स्त्रियांनी जरी स्त्रियांचे दुःख जाणून घेतले तर जगातले 90% दुःख कमी होऊन जाते. आम्ही बाहेर लढतोय,